नमस्कार, पुन्हा एकदा साधनाच किचनमध्ये स्वागत. आता भोगीच्या भाजीबद्दल बघूया. बघा, या ताटामध्ये मी काही भोगीच्या भाजी घेतलेल्या आहेत. पावटा आहे, फ्लावर आहे, डबल बी आहे, वालवर आहे, वाटाणा आहे, बोरं आहेत, त्यानंतर घेवडा आहे, हरभरा सोलून घेतला. ही बोरं बघा, छान बोरं आहेत, तशी खाता येते. तुम्हाला वाटलं तुम्ही बोरं ॲड करू शकता किंवा काढू शकता. वालाच्या शेंगा आहेत, पांढरी पापडी आणि जांभळी पापडी असेल तीही घेऊ शकता. आता वांगा आणि बटाटा मी घेतलं होतं, हे तुकडे करून घेतले, त्यामुळे मी मुद्दाम पाण्यात ठेवले, ते काळे पडायला नको. तर याच्यामध्ये तुम्ही अजून काही भाज्या तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता आणि संक्रांतीनिमित्त छान भोगीची भाजी अशी बनवू शकता. चला, आता इथे कढई ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम मंद केली, कारण आता आपल्याला इथे काय करायचं आहे, 2 जिन्स आहेत, त्या इथे आपण कढईमध्ये आपण जरासे भाजून घेणार आहे. थोडेसे गावरान तीळ घेतलेले आहेत. मंद आचेवरच हे आपल्याला भाजून घ्यायचे. संक्रांत म्हटलं की तीळ हवेच नाही का. आता तीळ हे एकदा तडतडले की आपण नंतर हे काढून घेणार आहे. जास्त असे करपवून द्यायचं नाही आहेत ते, नाहीतर मग ते चवीला चांगले लागत नाही. झाले आपले तर तडतडायला लागले तिथे, आणि आपण हे एका याच्यामध्ये काढून घेणार. एका डिशमध्ये मी काढून घेते, जरा थंड करायला ठेवणार आपण ते. मार्केटमध्ये संक्रांती निमित्त भोगीची भाजी भरपूर आलेली नाही का, फार उपलब्ध आहे. आता तीळ काढल्यानंतर आपण इथे घातलेले आहेत कारळे. तर हे कारळे निवडून घ्यायचे आणि थोडेसे मंद आचेवरच हे पण आपण घेऊन भाजणार आहेत. कढई गरम असल्यामुळे हे पण तडतडायला लागले. हे तीळ, पांढरे तीळ आणि कारळे हे चांगले भाजून झाले की आपण हे थंड झाल्यानंतर मग हे मिक्सरमधून वेगळी अशी पावडर त्याची करून घेणार आहे. दोन्ही एकत्र करायचे नाही. झालेत. आता इथे आपले कारळे पण झालेत, तेही आपण इकडे काढून घेऊया. थंड करायला दोन्ही जिन्स ठेवून दिल्यात. नंतर मग आपण याची मिक्सरमधून पोड काढून घेणार आहे. आता इथे कढईमध्ये आपण इथे तेल घालून घेत आहे. भाज्या आपल्याला जरा परतवून घ्यायच्या चांगल्या, म्हणून जरा मी तेलाचा वापर जरासा वाढवला आहे नेहमीपेक्षा. बघा, आता ही जी भाजी करणार आहे ती याच्यासाठी आपल्याला कांदा किंवा लसूण वापरायचा नाही. अर्धा चमचे जिरे घालूया. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी. जिरे आणि मोहरी चांगले तडतडून होते. आणि त्यानंतर आता इथे मी 1.5 टोमॅटो हा बारीक चिरून घेतलेला आहे. तर तो टोमॅटो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. म्हणजे बघा, आता हे टोमॅटो जे आपण ॲड केले त्या टोमॅटोचा रस या तेलामध्ये चांगला उतरेल आणि मग मसालेही आपले छान चवीला तयार होतील. टोमॅटो आपल्याला चांगला परतवून घ्यायचा. नैवेद्याला जर तुम्ही करत असाल तर कांदा लसूण विरहितच भाज्या शक्यतो करायच्या, आणि तुम्हाला जर एवढी खायची असेल तर मग तुम्ही कांदा लसूण वापरू शकता. इट्स युअर चॉईस. आता हे वाटण मी घेतलं होतं, याच्यामध्ये मी खोबरं, आलं आणि कोथिंबीर एवढंच 3च जिन्स वापरून मी हे मिक्सर काढून घेतलेलं वाटण आहे. थोडंसंच काढलं, फार वाटण इथे वापरायचं नाही. टोमॅटो जसजसा हा तेलामध्ये तो तयार होत जाईल, सॉफ्ट पडतो आणि त्याचा रस त्याच्यामध्ये मिक्स होतो. हे वाटण टोमॅटो
चांगले तयार होतात। मध्यम आचेवर मी गॅसची फ्लेम ठेवलेली आहे इथे। बघा आता इथे साधारण तुम्हाला अंदाज आला असेल की आपले जो काही टोमॅटो होता तो आणि हे मिक्स केलेलं मसाला वाटण हे दोन्ही तयार झालेलं आहे। तुम्हाला वाटलं एक दोनदा परत एकदा तुम्ही मसाला व्यवस्थित परतवून घेऊ शकता। पण आता बऱ्यापैकी ते साईडला तेल सुटतंय, तर इथे आपण हळद घालून घेतोय। 1 चमचाभर हळद मी घालते। त्यानंतर आता इथे मिरची पावडर आपण ॲड करून घेऊया। इथे वापरताना मी लहान 2 चमचे मिरची पावडर मी घालते आहे। आणखी 1 चमचा ॲड करते बघा, आधी एक घातला आणि आत्ता एक। तर इथे तिखट तुम्हाला किती हवं आहे, मी जरा कमी प्रमाणातच वापरते। तुम्हाला जर हवं असेल तुम्ही जास्त तिखटाचा वापर करू शकता। आणि हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर ज्या भाज्या आपण सगळ्या दाखवल्या होत्या तुम्हाला ताटामध्ये, तर त्या आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे। चांगले धुवून झाल्या की मग आपल्याला थोड्या वेळाने याच्यामध्ये ते घालून आपल्याला परतवून घ्यायच्या सगळ्या भाज्या। बघा मसाला आपला इथे रेडी झाला आहे, सगळं तयार झालेलं आहे वाटण। टोमॅटो पण छान रसरशीत झालेत त्याच्यामध्ये, सॉफ्ट। या स्टेजला इथे मसाला तयार झाला आहे, तेल सुटलं साईडला की आपण जे भाज्या घेतल्या होत्या त्याच्यामध्ये आता ॲड करूया थोड्या। एकदा का सगळ्या भाज्या ॲड करून झाल्यानंतर मग इथे मसाला एकसारखा लागूपर्यंत आपण एकसारखं परतवून घेणार। आपल्याला एवढं का करायचं, कारण ही बघा याच्यामध्ये वाटाणा, हरभरा, पावटा, डबल बी, आता हे जे आहेत तर हे फक्त शिजायला जरा वेळ लागतो, म्हणजे फार वेळ लागत नाही, म्हणून आपल्याला ते जरा परतवून घ्यायचे चांगले। बाकीचे जे आहेत चिंचा ते साहित्य ते पटकन शिजून येते, पण वेगळं वेगळं ॲड करण्यापेक्षा म्हणून आपण घातलेलं, कारण हे सगळे ओलेच आहे, ओले हरभरे, पावटा, वाटाणा नाही का, त्याच्यामुळे हे ताज्या भाज्या असल्यामुळे पटकन शिजतं। एकसारखा मसाला लागूपर्यंत हे सगळं आपण परतून घेणार आहे। तुम्हाला वाटलं झाकण ठेवून 1-2-3 वाफा सणसणीत अशा काढू शकताय। बघा वर्षातून आपण ही एकदाच अशी भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी करतो, पण एरवी जर केली तर तिला तशी चव येत नाही जी आपल्याला भोगीच्या दिवशी खायला मिळते। तर इथे आपण परतवून घेतलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे भाज्या ॲड करू शकता। आता इथे मी पहिल्यांदा घालते आहे हे शेंगदाण्याचा कूट आहे, मी जो आधीच रेडी करून ठेवला होता। तीन चमचे शेंगदाण्याचा कूट। त्यानंतर आपण इथे कारळे वापरणार आहे, कारळ्याची चटणी म्हणण्यापेक्षा मी त्याची भाजून झाल्यानंतर पावडर करून घेतली होती। तर कारळ्याची पावडर 2 चमचे। त्यानंतर पांढरे तीळ आपण घेतले होते भाजून, त्याची पूड केली आहे, ते पण आपण इथे 2 चमचे घालतोय। तुम्हाला वाटलं आणखी एखादा घालायला हरकत नाही आहे, बघा मी पण ॲड करते। तिळाशिवाय मजा नाही। पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित असे आपला सगळा मसाला नंतर जे आपण पूड ॲड केला त्या सगळ्या आपल्या याच्यामध्ये लावून झालेलं आहे। आता वाटून जे मी मिक्सरच्या भांड्यात काढलं होतं त्याच्यातच मी पाणी घेणार आहे। मीठ आपण इथे घालून घेतो।
पटकन शिजून जाते याच्यामध्ये, सॉफ्ट होते आणि जास्त वेळ काही लागणार नाही. तुम्हाला रस्सा किती घट्ट हवा आहे, पातळ हवा आहे, त्यानुसार तुम्ही इथे आता पाणी ॲड करू शकता. पाणी घालून झालं की आपण परत एकदा 1-2 जरा हलवून घेऊया, व्यवस्थित ढवळून घेऊया भाजी. आता याच्यामध्ये सर्व आपलं ॲड करून झालं आहे. भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे फक्त, त्यामुळे आता इथे पाहिजे तेवढं प्रमाणात तुम्ही जर पाणी ॲड करून झालं असेल तुमचं, तर आता इथे काय केलं मी, मला जेवढं हवं आहे त्यानुसार पाणी ॲड करून मी आता इथे झाकण ठेवून घेतलं आहे. साधारण एक 3-4 मिनटानंतर बघा आता इथे चांगली उकळी आली आहे भाजीला. भाजी आपली आता इथे शिजते आहे. फार वेळ ही भाजी शिजायला लागत नाही, हार्डली 5 ते 7 मिनटामध्ये आरामात तयार होते. कारण बाकीच्या जिन्सा, बटाटा म्हणा, फ्लावर, त्यानंतर वांगी आहे, वालवराची शेंग आहे, अशा भाज्या पटकन होतात. गाजर आहे, पटकन शिजतात. आणखी एकदा झाकण ठेवूया एक 5-7 मिनटानंतर. आता इथे तुम्ही बघितली तर आपली भाजी इथे तयार झालेली आहे. जास्त ऑइली नाही आणि काही नाही. बघा तुम्हाला जसा तरी तसं रस्सा ठेवा. त्यानंतर लागलं पुन्हा एकदा तुम्हाला अजून थोडीशी उकळ घालायची असेल, तुम्हाला असं वाटते की झाकण ठेवून शिजवावं, बघा तयार झाली आहे भाजी. तुम्ही करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. सर्वांनी संक्रांतीनिमित्त करा भोगी, खा भोगी आणि तुम्ही सर्वजण आणि सर्व कुटुंबियांना सुद्धा सांगा, राहा निरोगी. धन्यवाद.